हॅलो एव्हरीवन. खूप जण 10वीला गेलेले असतील आणि खूप जणांना कन्फ्युजनसुद्धा असेल, जसं की कोणते विषय हार्ड आहेत, कोणते विषय कठीण आहेत, कसे पेपर सोडवावे लागतील. चला तर मग एक एक करून आपण हे विषय बघू. पहिले आपण सब्जेक्ट घेतला आहे इंग्लिश. इंग्लिशचा जर विषय केला तर हा 80 मार्क्सचा पेपर राहतो आणि 3 तास एवढा हा पेपर सॉल्व करायला आपल्याला वेळ मिळतो. तर आपण बघू शकतो की खूपच कमी वेळ असतो या पेपरला आणि लिहायचं खूप असते. तर एवढ्या कमी वेळेत हा लिहिणं हे खूपच अशक्य गोष्ट आहे. पण जर तुमची प्रॅक्टिस खूप असेल तर तुम्हाला हे शक्य आहे. चला तर पाहू पेपर पॅटर्न. सेक्शन यात 6 असतील. 6 सेक्शनमध्ये हा डिवाईड आहे. पहिल्या सेक्शनमध्ये लँग्वेज स्टडी हे 10 मार्क्सला येते. लँग्वेज स्टडीमध्ये रिकाम्या जागा भरा, पंक्च्युएशन, वेब डायग्राम, एका शब्दापासून 3 ते 4 शब्द बनवा, असे यात क्वेश्चन राहतात. त्यानंतर सेक्शन 2 आहे पॅसेज. पॅसेजमध्ये तुम्हाला 2 पॅसेज मिळतील आणि प्रत्येक पॅसेज हा 10 मार्क्सला असेल, म्हणजे 2 मिळून 20 मार्क्सला. याचं वेटेज खूपच आहे आणि पॅसेज तिथंच दिलेला असतो, त्यातूनच तुम्हाला उत्तर शोधायचे असतात. यात जर बघायचं झालं तर फिल द ब्लँक्स म्हणजे रिकाम्या जागा भरा, पॅसेजमधूनच असतात. मॅच द फॉलोइंग्स, शब्द पॅसेजमध्येच दिलेले आहेत, त्यातून फक्त ओळखा आणि लिहा. त्यानंतर ग्रामर, जसं की क्वेश्चन टॅग झाला, ॲज वेल ॲज, नॉट ओनली बट ऑल्सो, असे क्वेश्चन यात असतात. पर्सनल रिस्पॉन्स. आता खूप जणांना प्रश्न पडतो की पर्सनल रिस्पॉन्स म्हणजे काय सर? तर पर्सनल रिस्पॉन्स म्हणजे साधं एखाद्या विषयावर 5 ते 6 ओळी लिहिणं. जसं की विषय दिला, तुमचा आवडता स्पोर्ट कोणता, किंवा तुम्हाला म्युझिक आवडते का आणि का आवडते, हे एक्सप्लेन करावं लागते. मग तुम्ही जितकं जास्त ओळीत ते एक्सप्लेन करू शकता तितकं चांगलं. जास्त काहीच कठीण आहे, सोपी असे टॉपिक हे राहतात. त्यानंतर पुढचा सेक्शन आहे आपला सेक्शन 3 पोएट्री. पोएट्री म्हणजे सगळ्यांना माहिती असेल की कविता. मग कविता दिलेली आहे आणि त्याच्यावर प्रश्न विचारलेले आहेत. ठीक आहे. यात मग वेब डायग्राम असेल, तिथंच त्याचे आन्सर्स असतील, फक्त शोधावे लागतात. थोडीफार तुमची इंग्लिशवर कमांड पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर राईम वर्ड्स म्हणजे यमक जुळणारे शब्द. यमक जुळणारे म्हणजे कसे असतील सर? तर पहा, स्मॉल फॉल, राईट, माईट, या प्रकारचे शब्द म्हणजेच यमक जुळणारे शब्द. शेवटी त्यांचा उच्चार कसा येतो तर सारखा येतो. जसं की स्मॉल फॉल, राईट माईट, थोडं सेम वाटतंय. त्यानंतर पहा, यातच सेक्शन 3 मध्ये एक बी क्वेश्चन आहे ॲप्रिसिएशनचा. ॲप्रिसिएशनसुद्धा तुम्हाला 5 मार्क्सला राहते. कविता तिथंच दिलेली असते, कवीचं नाव दिलेलं आहे, कवितेचं टायटल दिलेलं आहे, तिथल्या तिथंच हे लिहायचं असते. पेपर इंग्लिश पेपर म्हणजे सगळ्यात सोपी असा पेपर असतो. तिथंच क्वेश्चन असतात, तिथंच ॲन्सर्स असतात आणि तिथूनच लिहावं लागतं. फक्त डोक्याचा वापर करावा लागतो तिथं. ठीक आहे. तर सगळ्यात सोपी असं ॲप्रिसिएशन असते. सेक्शन 4 मध्ये नॉन टेक्स्च्युअल पॅसेज, सॉरी थोडं इरेज झालं आहे. नॉन टेक्स्च्युअल पॅसेज म्हणजेच जो तुमच्या पुस्तकात नाही, म्हणजे बाहेरून कुठून आलेला पॅसेज आहे. हा तुम्हाला 15 मार्क्सला विचारला जाणारा असतो. याचंसुद्धा वेटेज खूप आहे. यात क्वेश्चन कसे येतील? फिल द ब्लँक्स, परत रिकाम्या जागा भरा. वेब डायग्राम म्हणजे कशी असते सर? तर पहा, एक मधात असा बॉक्स असेल, त्याला असे 4 बॉक्स दिलेले असतील. तर हे तुम्हाला सॉल्व करावं लागते. पॅसेजमध्ये याचे उत्तरं असतात, जास्त काही हार्ड नाही. त्यानंतर ग्रामर आहे. पर्सनल रिस्पॉन्स इथंसुद्धा सेम आहे. आणि यात एक क्वेश्चन राहतो 5 मार्क्सला, तो असतो समरीचा. समरी म्हणजे काय? काहीच नाही. टायटल द्या, पॅसेज वाचून तुम्हाला काय समजलं ते खाली लिहा. किती लिहू शकता, किती चांगल्या पद्धतीनं लिहू शकता, अक्षर किती चांगलं आहे, याचे मार्क्स राहतात. सगळ्यात सोपी असा टॉपिक समरी. तिथल्या तिथंच उत्तर लिहा. पॅसेज वाचा, काय समजलं ते लिहा, बस एवढंच. तर पुढचा सेक्शन आहे आपला सेक्शन 5, ज्याचं नाव आहे रायटिंग स्किल. हा टोटल 20 मार्क्सला असतो. रायटिंग स्किलमध्ये काय काय आहे तर लेटर. एक असते फॉर्मल लेटर, एक असते इनफॉर्मल लेटर. कोणी सांगू शकेल का कोणत्या यात जास्त मार्क्स पडतील? तर त्याचा एकच आन्सर आहे, ती म्हणजे
फॉर्मल लेटर, कारण यात पॉईंट्स जास्त आहेत. इनफॉर्मलमध्ये काय आहे, पॅसेज जास्त आहे पण यात पॉईंट्स जास्त आहेत, त्यामुळे मार्क्स जास्त भेटतात. ठीक आहे. त्यानंतर एक क्वेश्चन येतो डायलॉग रायटिंग, आणि त्याच्या ऑरमध्ये केलं मी स्पीच. या दोनपैकी एकच लिहायचा असतो. तर मार्क्स जर जास्त विचारले तर मार्क्स असतात डायलॉग रायटिंगचे जास्त मार्क्स असतात. त्यानंतर नॉन वर्बल टू वर्बल किंवा वर्बल टू नॉन वर्बल म्हणजे काय सर, तर काही नाही, एक पॅसेज दिलेला आहे त्याचं डायग्राममध्ये कन्वर्ट करा. पॅसेज दिलेला आहे त्याचं डायग्राममध्ये कन्वर्ट करा. हे झालं वर्बल टू नॉन वर्बल. त्याचंच उलटं झालं, तुम्हाला एक डायग्राम दिलेली आहे त्याचं रूपांतरण आता तुम्हाला पॅसेजमध्ये करायचं आहे, तर हे झालं नॉन वर्बल टू वर्बल. सगळ्यात सोपी, तिथल्या तिथंच आन्सर्स आहेत. तर यात जास्त मार्क्स कशात असतील, तर या पॅसेजचे या डायग्राममध्ये करण्यासाठी तुम्हाला जास्त मार्क्स भेटतील. म्हणजेच वर्बल टू नॉन वर्बलचे जास्त मार्क्स असतात. ठीक आहे. जास्त मार्क्स म्हणजे जो परीक्षक आहे, चेक करणारा आहे, तो देणारा, तो अशा क्वेश्चनना जास्त मार्क्स देतो की ज्यात डोकं जास्त वापरलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर तुमचा एक राहिला आपला न्यूज रिपोर्ट किंवा स्टोरी. तर न्यूज रिपोर्टला जास्त मार्क्स राहतील कारण पॉईंट्स जास्त आहे. स्टोरी जर लिहायला गेले तुम्हाला फक्त पॅसेज लिहावा लागतो, त्यामुळे कमी मार्क्स भेटतील यात. पण तुम्ही जर न्यूज रिपोर्ट लिहिला तर यात पॉईंट्ससुद्धा असतात, पॅसेजसुद्धा असते आणि मार्क्स मिळण्याची शक्यतासुद्धा जास्त राहते. लास्ट सेक्शन आहे आपला सेक्शन 6 स्किल डेव्हलपमेंट. यात एक क्वेश्चन असतो ट्रान्सलेशन. इंग्लिश वर्ड दिलेले आहेत, फ्रेजेस दिलेले आहेत, म्हणी दिलेल्या आहेत, ज्या तुम्हाला मराठीत कन्व्हर्ट कराव्या लागतात. सगळ्यात सोपी ज्याची इंग्लिशवर कमांड आहे ना, तोच हे क्वेश्चन सॉल्व करू शकतो. ठीक आहे. तर असा हा होता पेपर पॅटर्न. आता ॲन्सर कसे लिहायचे त्याचा मी एक शॉर्ट व्हिडिओ टाकलेला आहे ऑलरेडी, तो एकदा सर्वजण पाहून घ्या. आणि इथूनपासून आपण एक जर्नी स्टार्ट करणार आहोत. कोणती जर्नी सर, तर पेपर सॉल्व करण्याची जर्नी, बोर्डचा पेपर. ठीक आहे. नॉर्मली काही नाही, 6 ते 7 महिने तुम्हाला टाईम आहे. 7 महिन्यात तुम्हाला सिलेबस सर्व कंप्लीट करायचा आहे. वेळेवर करण्यापेक्षा आतापासून छोटी छोटी तयारी सुरू करून द्या, जेणेकरून तुम्हाला वेळेवर जास्त मेहनत करावी लागणार नाही. आणि टॉपर्स जर म्हणसाल तुम्ही, ते सुरुवातपासूनच मेहनत सुरू करून देतात. त्यामुळे टॉपर बनायचं असेल तर मेहनत आतापासूनच सुरू करून द्या. आता या चॅनलवर आपण सर्व बाकीचे व्हिडिओ बघू हळूहळू, जसं की कोणत्या सेक्शनमध्ये काय लिहायचं आहे, ॲन्सर कसे लिहिले जातील, मार्क्स कसे जास्त मिळतील. तर हळूहळू टप्प्याटप्प्याने आपण जाणार आहोत. जर तुम्ही 10वी 9वी 8वीत असाल तर आता चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि तुमचे मित्र असतील तर त्यांनासुद्धा पाठवून द्या. बाहेर गेले तुम्ही तर याची फीज आहे 5,000 रुपये. पण यूट्यूबवर हा कोर्स आपण फ्रीमध्ये करणार आहोत. त्यामुळे कोणतेही टेन्शन न घेता माझ्यासोबत तुम्ही शेवटपर्यंत राहा आणि तुम्हाला योग्य तो रिझल्ट मिळेलच. मी ऑफलाईन क्लास घेत होतो, खूप सारे टॉपर्ससुद्धा माझ्या हाताखालून गेलेले आहेत. तर आय होप तुम्हीसुद्धा माझ्यासोबत या आणि ही जर्नी, हा प्रवास आपण सोबत जाऊ. ठीक आहे. थँक्यू.